महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. त्याच्यासाठी आहे की आपला समाज, आपण शहरामधले काही 4 लोक आपण आर्थिकदृष्ट्या जरी बरे असलो तर ग्रामीण भागात आपली फार वाईट अवस्था आहे. असेल किंवा दुसरा कुठला व्यवसाय असेल आणि त्यांचा जर आर्थिक म्हणजे स्तर उंचावला तर त्या आर्थिक विकास मंडळाचं खरं श्रेय राहील, म्हणजे यश राहील. तर याचा चांगला फायदा आपण घ्यावा एवढं मी विनंती करतो आपल्याला. आणि मी आज याच ठिकाणी 2 शब्द संपवतो. नतमस्तक होऊन संत पूजलिंग काकाच्या चरणी पण वंदन करून आजच्या या आपल्या महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समिती छत्रपती संभाजीनगर च्या वतीने आयोजित आमचे मित्र आमदार संजय रायमुलकरजी यांच्या नागरिक सत्कार व अभिषेचनाच्या या समारंभाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमदार संजय रायमुलकरजी, तसेच आमचे छत्रपती संभाजीनगरचे सहकारी आमदार संजय केळेकरजी आणि नेहमीच शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत असलेले प्राध्यापक वाल्मिक सुरासे सर, आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं असे विद्यानंदजी मानकर साहेब, समाजासाठी नेहमीच धडपडणारे, तसेच आमचे मित्र भगवान राहुलजी. जाती लोक काम करणारच माणूस जिवंत राहतो. मी तर 13 महिन्याचाच आहे, पण माझं भाग्य काय, मुख्यमंत्र्यांनी माझा समाज, काथार समाज कुठे दिसतही नाही, म्हणजे एवढसा बारीक मायक्रोतला मायक्रो ओबीसी तरी मला केलं. स्वागत करत आहे. आज जो कार्यक्रम झाला, तुमच्या नेतृत्वाखाली मोठा कार्यक्रम झाला, कधी न झालेला कार्यक्रम झाला. विश्वकर्मासाठी, विश्वकर्मा समाजासाठी ते महामंडळ केलं आपण, खूप मोठं योगदान आहे. काय म्हणत त्यात? आज या ठिकाणी संभाजीनगर आणि या परिसरातील सर्व मराठवाड्यातील महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समितीच्या वतीनं निमित्त जरी माझं वाढदिवसाचं असलं तरी कुठेतरी समाजाला या विश्वकर्मा समाज बांधवाच्या वतीनं, समन्वय समितीच्या वतीनं सर्व समाजाला एकत्र आणून जे काही आम्ही मागच्या काळामध्ये समाजाच्या व्यथा लक्षात घेऊन जे काही महामंडळ सरकारकडनं घेतलं, संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना कुठेतरी आपल्या या महामंडळाच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे. आपण ज्या समाजाचे लहानाचे मोठे झालो, ज्या समाजामध्ये झालो, त्या समाजाला आपण काहीतरी मदत केली पाहिजे. त्या भावनेनं या समाजातील जे काही गरजू लोक आहेत, आमचे समाज बांधव, त्यांना कुठेतरी या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला मदत दिली जाईल असं हे नियोजन करून राज्याचे प्रमुख म्हणून इंद्रादंती वानकर साहेब, तर गवळी साहेब, सन्मान्य राऊत साहेब, संजीव भाऊ, त्यानंतर आपले वाल्मिकी सुरेश साहेब असतील, हेमंत असतील, सर्व आपल्या समन्वय समितीचे पदाधिकारी असतील, यांनी माझं औचित्य वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रमाचं आयोजन करून समाजाला एकत्र आणलं. आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये या महामंडळाच्या माध्यमातून भविष्यामध्ये समाजाच्या दिशा देण्याच्या दृष्टीनं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये निश्चित या समाजाला कुठेतरी आपण देणं लागतं या भावनेनं या महामंडळाच्या माध्यमातून जे काही शासनाच्या माध्यमातून अजूनही काही आपल्याला त्याच्यामध्ये पाडून घ्यायचं, पदरात पाडून घ्यायचं आहे, त्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचं काम, दिलेला निधी असेल, जो पैसा दिलाय त्या माध्यमातून गरजू लोकांना ते मदत करण्याचं काम, आणि अशा पद्धतीनं कुठेतरी समाजाच्या भल्याच्या दृष्टीने आर्थिक स्तर सुधारावा. म्हणजे त्या समाजाची आताची परिस्थिती पाहिल्यानंतर समाज एक वेगळ्या उंचीवरती यावा या दृष्टीनं हे पहिलं उचललेलं पाऊल आहे. त्याच्यामध्ये थोड्याफार म्हणेल आम्हाला यश या ठिकाणी आलंय.
मी पुन्हा एकदा आपल्या समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. आपणही आमच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल तुमचेही आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित सर्वांना सोबत समन्वयाच्या दृष्टीनं, नावच समन्वय समिती असल्यामुळं समन्वयाच्या दृष्टीने सर्व समाजाला एकत्र घेऊन निश्चित काम करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. पुन्हा एकदा या आयोजनाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि तुम्हालाही धन्यवाद देतो.